आज जी बैठक झालेली आहे माढा लोकसभेसाठी खाली बसणे प्राथमिक बैठक झालेली आहे आणि प्राथमिक बैठकीमध्ये सर्व तालुक्यातले आमदार, भाजपचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित राहून उद्याच्या निवडणुकीमध्ये एक दिलाने आपले खासदार रणजितदादा निंबाळकर यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचा असं सर्वांच्या वतीनं आमचं ठरलेलं आहे. कोणाच्या काही तक्रारी वगैरे होत्या का या सगळ्याची? कुठेही कोणाची तक्रार नव्हती, काही नाही, कुठेही तक्रार नाही. सगळ्यांनी एका दिलाने करायचं ठरवलेलं आहे. दादा, काल मोहिते पाटलांनी जे बंड केलं होतं त्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्यांच्या पार्टीचा तो निर्णय आहे. त्यांच्या पार्टीची नेते मंडळी त्यांचा प्रश्न सोडत. महायुतीत वज्रमूठ कायम आहे. महायुतीची वजन कायम आहे. आजची बैठक जी झालेली आहे, काय निर्णय झाले त्या बैठकीत? बैठक ही पक्षाचा एक प्रोटोकॉल होता की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित येणं आणि पक्षाच्या निवडणुकीच्या ध्येयधोरणं जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात, त्या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि निवडणुकीचे ध्येयधोरणं करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने एकत्रित बैठक. कालची जी बैठक झाली होती अकलूजमध्ये, त्याबाबत काय चर्चा झाली आणि काय तुमची काय भूमिका आहे याच्याबद्दल? कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठलीही प्रकारची चर्चा झालेली नाही. माळशिरसचे प्रतिनिधी होते, माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते. या ठिकाणी आमदार राम सातपुते सुद्धा 2 मिनिटांमध्ये आपल्याशी बोलतील. कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा आणि कोणाच्या विषयी निगेटिव्ह चर्चा झाली नाही. हा पहिला मुद्दा बैठकीमधला होता. सगळ्यांची लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की माहितीची वज्रमुठ राहावी. जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी महायुतीच्या या वज्रमुठीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी, आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा असतील किंवा आदरणीय दादा असतील, या सगळ्यांनी वज्रमुठी संदर्भामध्ये चर्चा करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या जे काय असतील मागं राहिली त्या संदर्भामध्ये गोरेसाहेब सगळ्यांशी चर्चा करतील आणि येणाऱ्या याच्यामध्ये शिंदे सेनेच्या अडचणी काय असतील त्यामध्ये बापू त्या ठिकाणी, शहाजी बापू त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत. मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं मगाशी की प्रत्येक ज्या व्यक्ती या व्यासपीठावर होत्या त्या कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेता हा 50,000 कार्यकर्त्यांचा असणारा नेता होता. सर्व नेत्यांच्या कार्यकर्त्यांची जरी या ठिकाणी मतांची गिनती झाली तरी 7-8 लाख लोक या ठिकाणी मतदान होईल. जनतेच्या नाळ असणारे लोक, जनतेशी कनेक्ट असणारे सगळे लोकप्रतिनिधी, विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. आत्ताचे सर्व या ठिकाणचे आमदार जनतेशी कनेक्टेड आहेत. सगळे आमचे जिल्हाध्यक्ष जनतेशी कनेक्टेड आहेत. भावना लोकांच्या माहिती आहेत आणि त्यामुळं कुठलेही रुसवे फुगवे न करता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताबडतोबीने एकत्र येऊन या ठिकाणी माढा मतदारसंघाचं लीड जास्तीत जास्त खेचण्याच्या दृष्टीने, जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघामधून लीड देण्याच्या दृष्टीने आज नियोजन झालेलं आहे. कालची पाटलांची बैठक झाली त्यानंतर पक्षाकडनं तुम्हाला काय सूचना आल्या? नाही, पक्षाकडनं मला त्या संदर्भामध्ये सूचना कुठल्या आलेल्या नाही. बहुतेक पक्ष पातळीवर त्या विषयावर अजून काही दखल घेतली गेलेली नाही. पक्ष त्या विषयावर चर्चा करेल. पक्षाचे नेते फार समृद्ध. आज महाराष्ट्राचं नेतृत्व जे सांभाळतात आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी निर्णय घेण्यात चाणाक्ष असणारे आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेणारे सत्य असणारे सर्वांना परिस्थिती देवेंद्रजी त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील. आणि पक्षाअंतर्गत शिवपक्ष हा शेवटी घर असल्यामुळे घराच्या अंतर्गत असणारा कलह आणि काय वाद असतात तर पक्षातले वरिष्ठ नेहमी वडील मंडळी एकत्र येऊन संपवतात. त्याच पद्धतीने माढा मतदारसंघामधले जे काही छोटे मोठे अडचणी असतील ते पक्षामधील सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येतील आणि ते संपवतील. या ठिकाणी माहितीचे तिन्ही नेते आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या खचाखोचा माहिती असणारे नेते मंडळी आणि त्यांना तळागाळापासून दिल्लीपर्यंत सर्व ज्ञान असणारे हे मंडळी निश्चितपणे
ह्या तिघांची शक्ती एकत्र येऊन या मतदारसंघामधल्या काही अडचणी वाटल्या त्या संपवण्यास सक्षम असणारे नेते. रामराजे अजित पवारांच्या भेटीला गेले होते, त्यांना भेट घ्यायला गेले होते. काय त्यांच्याकडनं राष्ट्रवादीकडनं काय अडचणी होत्या? रामराजेंच्या बाबतीत मलाही आता पत्रकार बंधूंकडून कानावर आलेलं आहे. कदाचित ते महायुतीचं काम करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतील अशा संदर्भातलं मला एका पत्रकार बंधूचा फोन आला, पण माझी त्यांची अजून व्यक्तीशी काही तशी चर्चा झालेली नाही. आव्हान कसं वाटतं? माढा लोकसभेचं आव्हान कसं वाटतं? माढा लोकसभेमध्ये आव्हान देण्याकरता उमेदवार तरी समोर असला पाहिजे. सातत्याने विरोधी पक्षाचे उमेदवार हे रोज चेंज होत आहेत आणि त्यांना उमेदवार जो उभा राहतोय तो या ठिकाणचं बळ बघतोय आणि माघारी फिरतोय. त्यामुळं अजून तरी मला कोणाचं आव्हान दिसलेलं नाही. आणि आता तुम्ही जर बघितली या ठिकाणची महाशक्ती बघितल्यानंतर समोर कोण तुल्यबळ उमेदवार येईल असं मला वाटत नाही. कुठला तरी डमी उमेदवारच या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. जो खरं ज्याला ताकदीचा उमेदवार आहे, ज्याला राजकारणामध्ये उद्या नुकसान होणे असं कुठलाही उमेदवार या माढा मतदारसंघामध्ये फॉर्म भरणार नाही. गिरीश पाटील आले होते त्यावेळेस काल गिरीश महाजन यांनी सांगितलं की अद्याप तरी आणखी जे खासदारकीचा जो निर्णय आहे किंवा निवडणुका लागलेल्या नाही त्या, आणि मोहिते पाटलांना नाराज करून आणखी चालणार नाही. त्यांची ताकद आम्हाला माहिती आहे. ऐका ना, पक्षामधल्या बूथ अध्यक्षाचं सुद्धा नाराजी आम्हाला परवडत नाही. तळागाळामध्ये काम केलेल्या कष्ट केलेल्या कार्यकर्त्याची नाराजीची दखल आम्ही नेते मंडळी घेत असतो. आमच्या लेवलच्या नाराजीची मंडळीची दखल राज्य घेत असतो. निश्चितपणे बूथ अध्यक्षाची नाराजी सुद्धा आम्हाला परवडत नाही. त्यामुळे विजयदादांचे कुटुंब मोठे त्या पद्धतीने पक्ष त्याची दखल घेत. थँक्यू. काल अकलूजला बैठक झाली होती, आज इथं इंडिया आघाडीची बैठक झालेली आहे. काय निश्चित या ठिकाणी ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक भारताला विश्वगुरू करणारी निवडणूक आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देशामध्ये आली पाहिजे. त्यामुळे माढा लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आम्ही सर्व आमदार उभे आहोत. कारण ह्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह हे उमेदवार आहे. या निवडणुकीमध्ये या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे उमेदवार आहेत. या निवडणुकीमध्ये देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा हे उमेदवार आहेत. त्यामुळे या सर्वांच्या मागे या ठिकाणी माढा लोकसभेची जनता उभी आहे. आणि राम मंदिर असेल, 370 हटवणं असेल, या देशामध्ये असणारं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हा जो विकास या देशाचा झालेला आहे तो त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींनी केलेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 1 रुपया जो आहे तो त्या ठिकाणी केंद्र सरकारने, राज्य सरकारने, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळं आमचं कर्तव्य आहे की आम्ही त्या ठिकाणी माढा लोकसभेमध्ये भाजपाचे खासदार पुन्हा एकदा निवडून दिले पाहिजे आणि पूर्ण ताकदीने माळशिरस तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे मी ताकदीने उभा राहील. आणि माझे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करतील हा विश्वास मी त्या ठिकाणी पार्टीला देऊ इच्छितो. आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी या सर्व विषयामध्ये चर्चा झालेली. आम्ही सर्व मिळून या ठिकाणी पुन्हा एकदा माढ्यामध्ये कमळ फुलवू आणि पूर्ण ताकदीने फुलवू हाच या ठिकाणी आत्मविश्वास व्यक्त करतो. सोलापूरमध्ये एकीकडे मोहिते पाटलांचं बंड आपल्याच मतदारसंघातून होत आहे आणि दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 5 आमदारांचं पाठबळ मिळतंय. कसं पाहता याकडे? नाही, निश्चित त्या ठिकाणी काल माननीय गिरीश भाऊ येऊन गेलेले आहेत आणि माननीय देवेंद्रजी आमचे नेते आदरणीय विजयदादांच्या संपर्कात आहेत किंवा हे पार्टीचे वरिष्ठ नेते पाहतील. परंतु मी भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे आणि जेव्हा जेव्हा पार्टीला गरज लागते तेव्हा कार्यकर्ता हा सगळ्यात पुढं पाहिजे. आणि पार्टी म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाने माननीय नरेंद्रभाई मोदींनी, माननीय अमितभाई शहांनी, त्या ठिकाणी JP नड्डाजीने जो निर्णय घेतला आहे त्याच्या मागे उभा राहणं हे कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि निश्चित त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये मागच्या 4.5 वर्षामध्ये रक्ताचं पाणी केलं आहे. लोकांसाठी रात्रंदिवस आम्ही झटलेलो आहे. त्यामुळे लोक निश्चित भाजपाच्या मागे उभा राहतील आणि पूर्ण ताकदीने मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे उभा आहे. माळशिरसमधून किती मताधिक्य मिळेल असं? निश्चित मिळेल. त्या ठिकाणी वरिष्ठ नेतृत्व चर्चा करतायत आणि मला विश्वास आहे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने लीड भेटलं
त्याच पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व जी चर्चा करतायत त्याच्यातून यश येईल आणि भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एकदा माड्यामधून भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून जाईल, हाच मला या ठिकाणी सांगायचं. धन्यवाद. सोलापूर लोकसभेसाठी आपलं नाव चर्चेत आलं. दुसरीकडे प्रणिती शिंदे यांचं नाव जाहीर झाले थोड्याच वेळापूर्वी. निश्चित भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा किंवा एकंदरीतच याच्यापेक्षा पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेते त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं असतं आणि एक कार्यकर्ता म्हणून पार्टी जो काही आदेश देईल त्या आदेशाला पार्टीची इच्छा हीच माझी इच्छा मानून मी पूर्ण ताकदीने पार्टी जी काही जबाबदारी देईल ती माळशिरसमध्ये कार्यकर्ता म्हणून निभवून, जिथं सांगेल तिथं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येत्या काळामध्ये निभवू. धन्यवाद.